इकडे रत्नागिरीत झडपीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात 9 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली। अगदी बरोबर, रत्नागिरीमध्ये सुरुवातीला पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील। नेमून दिलेल्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा सकाळपासूनच दाखल झालेले आहेत। रत्नागिरीत झडपीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। रायगड जिल्ह्यात एकूण कोकणामधले 3 जिल्हे आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झालेली आहे आणि सगळ्यांचं निकालाकडे आता लक्ष आहे। तिकडे संभाजीनगरमध्ये देखील मतमोजणी सुरू झालेली आहे। पहिल्यांदाच टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे। नेमकं संभाजीनगरमध्ये काय घडतं? गेल्या 6 ते 7 वर्षात राज्यातलं राजकारण प्रचंड पालटलेलं आहे। कुठला पक्ष कुणासोबत जाईल हे शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षात सतत निवडणुका राज्यात होत आहेत। त्यामुळे आता नेमकं काय घडतं याकडे अगदी बरोबर। एकूण 63 जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। भाजपच्या कामगिरीकडे देखील लक्ष असणार आहे। संभाजीनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज आहे।